श्री गुरुभ्यो नमः. परमगुरुभ्यो नमः. श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमो नमः. तमद्भुतं बालकमम्बुजेक्षणं चतुर्भुजं शङ्खगदार्युदायुधं श्रीवत्सलक्ष्मं गलशोभिकौस्तुभं पीताम्बरं सान्द्रपयोधसौभगं वासुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्ण परमात्मा भूमंडलावर अवतरलेला पुण्य आणि पावन दिवस म्हणजेच श्रीकृष्ण जयंतीचा दिवस. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. देवकी वसुदेवाच्या पुत्राच्या रूपाने निराकार निर्विकार असलेला परमात्मा पृथ्वीवर अवतरला. दुष्टजनांच्या नाशासाठी आणि शिष्टजनांच्या रक्षणेसाठी तो मूल पुरुष अनंतशाही परमात्मा मनुष्य रूपात जन्माला आला. मध्व संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे श्रीकृष्ण जयंती. ह्या दिवशी दिवसभर फक्त तीर्थ घेऊन निराहार उपवास केला जातो. असे म्हटले जाते की तीर्थावर उपवास केल्याने वर्षभरात केलेल्या एकादशी उपवासाचा पुण्य लाभतो, असे शास्त्रात सांगितले आहे. असे म्हणून एकादशीचा उपवास सोडू नये बरं का. मध्व संप्रदायात फक्त ह्याच दिवशी संध्याकाळी देवाची आणि सालिग्रामाची पूजा केली जाते. संध्याकाळी मातीने गोकुळ तयार करतात. ह्या गोकुळाच्या मातीत थोडीशी तुळशी वृंदावनातील माती मिसळावी. कृष्ण जन्माच्या वेळी आणि कृष्णाच्या बाललीलेच्या वेळी जे काही प्रसंग येतात त्या प्रसंगांना अनुसरून गोकुळ तयार करण्यात येते. गोकुळाची षोडशोपचारांनी पूजा करून कृष्ण प्रतिमेला पंचामृत अभिषेक केला जातो. संध्याकाळी चवळ्यात घरी बनवलेले नाना प्रकारचे फराळाचे पदार्थ नैवेद्य दाखवतात. पंचांगात दिल्याप्रमाणे चंद्रोदयाच्या वेळी श्रीकृष्णाला आणि चंद्राला अर्घ्य देणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी पंचांगात हरिवासराचा वेळ पाहून त्यानंतर देवाला नैवेद्य करून आपण उपवास सोडावे. अशा प्रकारे श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव साजरी करतात. आजला इतकेच. नमस्कार आणि धन्यवाद. कृष्णं वंदे जगद्गुरुं.